सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे। गेल्या 5 दिवसापासून सलग सोन्यामध्ये घसरण होत होती, पण अलीकडील 2 दिवसात सोन्याने पुन्हा भाववाढ दाखवायला सुरुवात केली होती। लोकांना वाटलं होतं की आता सोनं पुन्हा वाढायला सुरुवात होईल, पण अचानक काल मध्यरात्री निर्णय घेतला आणि त्यामुळे आज सकाळी सोने चांदीने जो नवीन भाव दाखवला आहे त्यांनी ग्राहकांना अतिशय आनंद झालाय। मागील 7 दिवसांपैकी 5 दिवस सोन्यामध्ये नियमित घसरण सुरू केली। लोक म्हणत होते आता सोने 1 लाख रुपयांच्या खाली निघून जाते की काय, पण अचानक सोन्याने मागील 2 दिवसात पुन्हा भाव वाढ करायला सुरुवात केली होती। पण अचानक एक नवा निर्णय घेतला की ज्याने सोनं पुन्हा एकदा कंट्रोलमध्ये आलं आहे। आता जी कमी झालेले जे भाव आहेत ते एकदमच वेगळे आहेत, जे पाहून प्रत्येकाला आनंद होत आहे। जे प्रसिद्ध विक्रेते आहेत त्यांनी देखील या भावाविषयी आश्चर्य व्यक्त केलेले आहे। एकाच दिवसात इतकी मोठी घट कधीच नोंदवली नव्हती, एवढी घट त्या ठिकाणी झालेली आहे। वाढत्या भावामुळे त्रस्त झालेल्या लोकांना एक प्रकारे आता सरकारनेही गोल्डन ऑफर्स दिलेली आहे। आता ज्यांना सोनं खरेदी करायचे त्यांच्यासाठी आजचा दिवस ही सुवर्ण संधी आलेली आहे। आता जर तुम्ही आजचा 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचा भाव जर बघितला तर तुम्ही प्रचंड खुश होणार आहात, कारण की कालचे भाव वेगळे होते, आज सकाळी भाव वेगळेच आले होते। पण अचानक एका निर्णयामुळे दुपारी पुन्हा एकदा नवीन भाव जाहीर झाले आणि संपूर्ण मार्केटमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे। सोन्याच्या वाढत्या किमतींचा फुगा आता फुटला आहे। काही दिवसांपूर्वीच अर्थतज्ञांकडून असा दावा केला जात होता की सोन्याचा दर 2 लाखांचा टप्पा ओलांडणार। यामुळे अनेक सामान्य लोकांनी सराफ बाजाराकडे पाठ फिरवली होती आणि दुकानं ओस पडू लागली होती। परंतु आजचे वास्तव पूर्णपणे पालटले आहे। बाजारपेठेत अचानक दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांची अलोट गर्दी उसळली आहे। अवघ्या 1 तासात सर्व प्रमुख सराफ बाजार जाम झाले आहेत। नाशिक, पुणे, धुळे, जळगाव, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या शहरांतील सराफांच्या दुकानावर अक्षरशः ट्रॅफिक जॅमची स्थिती निर्माण झाली आहे, कारण भावच इतक्या धक्कादायक रीतीने कोसळले आहेत। मागील 24 तासांच्या काळात सोन्याने मोठी गटांगळी खाल्ली आहे। सोन्याचा विषय तर वेगळाच, पण चांदीच्या बाबतीत बोलायचे झाले तर परिस्थिती अधिकच आश्चर्यकारक आहे, कारण चांदीने 4 लाखांचा टप्पा गाठून सर्वांनाच घाम फोडला होता। जनतेला भीती वाटत होती की चांदी आवाक्याबाहेर जाईल की काय, पण चांदीच्या मूल्यात देखील गेल्या 4 दिवसात 1.5 लाख रुपयांची अफाट घट झाली आहे। मात्र आज जे घडले आहे ते धातू बाजारात याआधी कधीच अनुभवायला मिळाले नव्हते। प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर ही घसरण सर्व ग्राहकांसाठी एक मोठी सुवर्ण संधी असून ही एक मोठी विशेष सवलतच आज चालून आली आहे। आजचा हा दिवस मोठ्या आनंदापेक्षा वेगळा नाही। आता ज्यांच्या घरी लग्नसराई आहे किंवा ज्यांना सोन्यामध्ये गुंतवणूक करायची इच्छा होती, अशा सर्व लोकांमध्ये आता अक्षरशः आनंदाचे भरते आले आहे, कारण जो फ्री फॉल सुरू झाला आहे तो पाहून दिग्गज गुंतवणूकदार देखील चकित झाले आहेत। मग आजचे प्रत्यक्ष दर काय आहेत? आता नागरिक असा तर्क लावत आहेत की सोन्याचा दर 1 लाख रुपयांच्याही खाली येऊ शकतो। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आता किमती कमी झाल्या आहेत, तर याच भावात खरेदी करणे योग्य ठरेल का? तत्काळ दुकान गाठायची का? आजचे ताजे दर नेमके काय आहेत हे जाणून घ्या। सर्व सविस्तर तपशील तुम्हाला या व्हिडिओत मिळणार आहेत। हा व्हिडिओ जर तुम्ही फक्त 2 मिनिटे जरी एकाग्रतेने पाहिला तर तुमच्या सोने खरेदीच्या नियोजनात निश्चितच मोठा आर्थिक लाभ होणार आहे। सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे नेमकी तुम्ही आता काय भूमिका घ्यायची आहे। पहा, काही लोकांनी परवा जेव्हा दर कमी होण्यास सुरुवात झाली तेव्हाच खरेदी केली। काही जणांनी काल किमती घटल्यावर दागिने घेतले। काही जण आज खरेदीसाठी बाहेर पडतील। पण लक्षात घ्या, सोन्याचे दर उतरत आहेत, पण हे सत्र कधीपर्यंत चालू राहणार आहे? त्यामुळे एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवा। मागील 72 तासात सोन्याचा भाव 4 वेळा खाली आला आहे। पण अशा नाजूक स्थितीत तुम्ही सोने विकत घ्यावे की थोडी प्रतीक्षा करावी? पहा, 2-3 दिवसांपूर्वी जेव्हा दर कमी झाले तेव्हा ज्यांनी खरेदी केली ते आज दर पुन्हा उतरल्याने थोडे नाराज झाले आहेत। काही लोकांनी 3-4 दिवसांपूर्वी सोने खरेदी केले होते ते लोक आता अक्षरशः हळहळ व्यक्त करत आहेत। म्हणूनच तुम्ही आता घाई करायची आहे का? तर मुळीच नाही, अन्यथा तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते। जर तुम्ही अचूक वेळेची निवड केली तरच तुमचा फायदा होईल, कारण ज्यांनी घाईघाईत वाढीव दरात सोने खरेदी केले ते आता दर अधिकच कमी झाल्यामुळे चिंतेत पडले आहेत। मग तुम्ही नेमकी किती दिवस वाट पाहायची? ही सुरू झालेली घसरण आणखी किती काळ कायम राहील? सरकारने अर्थसंकल्पात सोन्याबद्दल नेमका कोणता नवीन नियम लागू केला आहे? केंद्र सरकारने बजेटमध्ये अशी कोणती विशेष तरतूद केली आहे ज्यामुळे बाजारपेठेत इतका मोठा धमाका झाला? ही सर्व सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे। सर्वात आधी आजचे ताजे दर काय आहेत हे जाणून घेऊया, पण तुम्ही प्रत्यक्ष खरेदीचा व्यवहार कधी करायचा हे नीट समजून घ्या। खरेदीची योग्य वेळ निवडणे हीच खरी बुद्धिमत्ता आहे, कारण आम्ही जवळपास हजारो तज्ञांशी चर्चा करून तुमच्यासाठी ही गुप्त माहिती संकलित केली आहे। आजचा जो भाव आहे तो उद्या किती असेल, परवा त्यात किती घट होईल आणि भविष्यात ते वधारणार की अजून कमी होणार याची सर्व सविस्तर आकडेवारी आम्ही देणार आहोत। लक्षात ठेवा, जर तुम्ही केवळ आजचा भाव पाहून व्हिडिओ बंद केला तर तुमचे 100% नुकसान होऊ शकते। त्यामुळे आपल्या आयुष्यातील केवळ 5 मिनिटे या महत्त्वाच्या माहितीसाठी नक्की द्या। हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला तर सोन्याच्या व्यवहारात तुमचा मोठा नफा झाल्याशिवाय राहणार नाही, याची आम्ही खात्री देतो। अनेक अभ्यासकांशी संवाद साधून आम्ही ह्या काही महत्त्वाच्या गोष्टींचा अंदाज तुमच्या समोर मांडत आहोत।
दर कमी झाले आहेत म्हणून तातडीने दुकानात धावून खरेदीची घाई ठरू नका. तर तुम्ही काय करावे? आजचे 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे दर ऐकल्यावर तुम्हाला निश्चितच समाधान वाटेल, कारण किमतीच इतक्या खाली आल्या आहेत. इतका मोठा बदल घडून येईल असे कोणालाही वाटले नव्हते, पण हे प्रत्यक्षात घडले आहे. मग या संधीचा लाभ घ्यायचा की इतरांप्रमाणे गर्दीत सामील होऊन नंतर पश्चाताप करायचा? असे अजिबात करू नका. म्हणूनच हा व्हिडिओ नीट समजून घ्या. सुरुवातीला आपण चांदीच्या दरापासून सुरुवात करणार आहोत. आज चांदीचा नेमका भाव काय आहे? चांदी प्रति किलो कोणत्या दराने विकली जात आहे? त्यानंतर लगेच आपण 18 कॅरेटचे सोनं, ज्याचा वापर सध्या कमी असला तरी दागिन्यांसाठी त्याचे महत्त्व टिकून आहे, त्याबद्दल माहिती घेऊ. त्यानंतर 22 कॅरेटचा दर, ज्याचे दागिने महिला मोठ्या प्रमाणात तयार करतात, त्याबद्दल जाणून घेऊया. कालच्या तुलनेत आज दर का उतरले आणि 24 कॅरेटचे ताजे भाव काय आहेत हेही आपण पाहूया. 24 कॅरेटमध्ये प्रामुख्याने गुंतवणुकीच्या उद्देशाने सोने खरेदी केले जाते. आता मुख्य प्रश्न असा की या घसरलेल्या भावात खरेदी करावी की अजून थांबणे फायद्याचे ठरेल? आगामी काळात सोन्याच्या किमतीत काय हालचाली होतील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे दर अचानक कमी होण्याचे मूळ कारण काय आहे? हे कारण जर तुम्हाला उमजले तर पुन्हा कधीच कोणाला सोन्या चांदीच्या भावाबद्दल विचारण्याची वेळ येणार नाही. तुम्ही स्वतःच किमतीचा अंदाज वर्तवू शकाल. सोन्याचे दर बदलण्यासाठी मुख्यत्वे 3 गोष्टी जबाबदार असतात आणि त्या जर तुम्हाला समजल्या तर कोणाच्याही सल्ल्याची गरज उरणार नाही. त्यासाठीच आम्ही हजारो लोकांशी संवाद साधून काही अंतर्गत माहिती गोळा केली आहे, ज्याद्वारे सोन्याच्या बाजारात होणारे बदल तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहेत. अर्थसंकल्प सादर झाला, पण त्याचा परिणाम काय होणार आहे सोन्याच्या भावावर? आजचे ताजे दर काय आहेत? तुम्ही सोने खरेदी करावे की प्रतीक्षा करावी? ही सर्व सविस्तर माहिती तुम्हाला काही क्षणातच मिळणार आहे. हा व्हिडिओ अत्यंत एकाग्रतेने पहा. किमती कमी होणार असल्याचे आम्ही 15 दिवसांपूर्वीच सूचित केले होते, पण अनेकांना ते पटले नाही. काही लोकांनी घाईत खरेदी केली तर काहींनी काल थोडा दर कमी झाल्यावर सोने घेतले. मात्र आज पुन्हा एवढी घसरण झाली आहे की ज्याचा कोणीही विचार केला नव्हता आणि काल खरेदी करणारे आता रडत आहेत. त्यामुळे जर तुम्हाला नुकसान टाळायचे असेल तर ही महत्त्वाची माहिती शेवटपर्यंत नक्कीच बघा. आजच्या चांदीचा दर आपण जर बघायला गेलं तर चांदीचा दर हा जवळपास 29 जानेवारीला होता 4 लाख रुपये आणि त्यानंतर तो हळूहळू कमी व्हायला लागला होता. तो 30 जानेवारीला कमी झाला, त्यानंतर 31 जानेवारीला झाला, त्यानंतर 1 फेब्रुवारी, 2 फेब्रुवारी, 3 फेब्रुवारीपर्यंत चांदी घसरत होती. पण अचानक 4 फेब्रुवारीला त्याच्यामध्ये उलटफेर व्हायला मिळाला. पण आज जेवढा झालाय तेवढा झाला नव्हता. आज चांदी झालीये 253 रुपये. म्हणजे लक्षात घ्या, हीच चांदी काल 278 रुपयेपर्यंत ही जी आहे ती झाली होती, म्हणजे 2 दिवसापूर्वीचा, आणि 268 वरून 278 वर गेली होती. लोकांना वाटलं होतं का तर चांदी पुन्हा वाढतीये की काय, पण अचानक आज पुन्हा एकदा चांदीने घसरण ही नोंद केली आणि चांदी झाली आहे 253 रुपये. 253 रुपये प्रति ग्रॅम चांदी. तर हिशोब केला तर हीच चांदी आपल्याला 1 किलोसाठी मिळते 2,53,000 रुपये. आता सोनं किती रुपये त्या ठिकाणी झालेलं आहे? सोन्याच्या भावामध्ये काय फरक पडला आहे? 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट काय दराने आता विकले जात आहे? या अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याला आपण सुरुवात करत आहोत. नेमके आता सोने तुम्ही घ्यायचे की थांबायचे? सध्याचा भाव योग्य आहे की अयोग्य आहे हे देखील तुम्हाला येणाऱ्या 2 मिनिटात सांगितले जाईल. आता आजचा 18 कॅरेट सोन्याचा जर रेट तुम्ही बघायला गेलं तर तो आहे 1,17,490 रुपये. आता हा एका तोळ्याचा रेट आहे. 1 ग्रॅमचा जर हिशोब जर आपण करायला गेलं तर तो 11,749 रुपये आहे. आता हाच रेट 29 जानेवारी रोजी 1,40,000 रुपयाच्या आसपास होता आणि हा कमी होत होत साधारणपणे 2 दिवसापूर्वी 1,35,000 पर्यंत आला होता. पण पुन्हा त्याच्या भावामध्ये वाढ होऊन पुन्हा आज एक मोठी घसरण पाहायला मिळाली. आता हा झाला 18 कॅरेटचा विषय. आता 24 कॅरेटचा भाव जर तुम्ही बघितला तर तो आज आहे 1,53,400 रुपये. आता हा तोळ्याचा भाव झाला. 1 ग्रॅमसाठी 24 कॅरेट सोनं 15,340 रुपये प्रति ग्रॅमनं विकलं जात आहे. हाच भाव 1,80,000 रुपये होता आणि जवळपास हाच भाव 1,40,000 रुपयापर्यंत येऊन पुन्हा तो 1,50,000 पर्यंत येऊन वाढायला सुरुवात झाली होती. पण अचानक आज तो पुन्हा एकदा कमी झाल्याने एक आनंदाचं वातावरण आहे. त्यानंतर 22 कॅरेट सोनं 1,39,470 रुपये त्या ठिकाणी झालेलं आहे. यामध्ये देखील आज काल आणि आजमध्ये मोठी घसरण त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आता तुमच्या मते ही जी झालेली घसरण आहे तर ही योग्य आहे का? तुमच्या मते भाव जे आता सध्या दिसत आहेत ते तुमच्या खरेदीसाठी योग्य असणार? मग आता तुम्ही खरेदी करणार की थांबणार की तुम्ही वाट पाहणार?
तुमच्या मते किती रुपये सोन्याचा रेट असल्यानंतर तुम्ही घेणार आहे नक्की कमेंटमध्ये लिहा.